कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय इप्टा आणि आयटक यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम पुरुष नाटक सादर करण्यात आले। सामाजिक परिवेशात माणूस घडवणाऱ्या एका मुलाची कथा मांडत गरिबी बेरोजगारी या सामाजिक प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या नाटकाचं लेखन दिग्दर्शन संकेत सीमा विश्वास यांनी केलेलं आहे। काल शुक्रवारी दुपारी महाकवी कालिदास कला मंदिरात हा नाट्यप्रयोग रंगला। प्रसंगी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथ सचिव जयप्रकाश जातेगावकर, सोमनाथ मुठाळ, आशा वर्कर यांची खास उपस्थिती होती। माणूस हा सामाजिक प्राणी आहे। समाजात माणूस घडवला जातो। सामाजिक परिवेशात माणूस घडवणाऱ्या एका प्रतीक नावाच्या मुलाची कथा या नाटकातून मांडण्यात आलेली आहे। त्याच्या हातून एक चुकीची घटना घडते आणि त्याचे अनेक पडसाद उमटतात। ती घटना घडेपर्यंतचा त्याचा प्रवास, त्या प्रवासातील त्याचे साथी, मित्र, कुटुंब, इतर लोक, ती घडल्यानंतरचे पडसाद, त्यातून निघत जाणारे निष्कर्ष, समाजातील पुरुषांचे स्थान, ते टिकवण्यासाठीचा झगडा, त्यातून स्त्रीवर होणारा अत्याचार, त्यातून निर्माण होणारा जात, धर्म, वर्ग, लिंग यांच्यातील संघर्ष, हिंसा आणि या गुंतागुंतीतून निर्माण झालेली गरिबी, बेरोजगारीचा प्रश्न, या प्रश्नांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न या नाटकातून करण्यात आलेला आहे। दरम्यान या प्रसंगी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, त्याचबरोबर रवी भट, जयप्रकाश जातेगावकर, राजू देसले यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे। आयोजक कार्यक्रमाचे राजू देसले, आपण सर्व जण माझ्या दृष्टीने मला आमंत्रण दिलं। पोलीस खात्यातील माणसाला बोलवणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। माझा बोलण्याचा फार कमी अनुभव आहे, थोडं कारण हे नाही। आणि तुमचा संबंध याच्या अगोदर फक्त मोर्चाच्या वेळेसच यायचा की झेडपीच्या समोर तुम्ही राजू मोर्चा आणला की मग माझा तुमचा संबंध यायचा भद्रकालीला असताना। आता मी पंचवटीला आहे। महाराष्ट्रात सध्या 78,000 आशा वर्कर्स आहेत आणि मला वाटतं महाराष्ट्र सगळ्या भारताचा मी जर अभ्यास केला तर सगळ्यात जास्त पगार 13,500 वगैरे आपल्या इथं आशा वर्करला मिळतो। बाकी राज्यात 2,000 5,000 पासून सुरुवात आहे। सगळ्या भारतामध्ये 9,83,000 आशा वर्कर्स आहेत। मी जेव्हा ऍडमिट होतो कोरोनामध्ये तेव्हा मला ती नर्सही देव वाटायची, कारण काय करायचं आणि काय नाही करायचं हे कोणालाच काय माहित नव्हतं। तसंच तुमचं कार्य जे आहे ते खूप महान कार्य आहे। तुमच्यावर एवढी मोठी जबाबदारी की जे बाळ जन्माला येतं तिच्या आईची अगोदरपासूनची सर्व सेवा, तिला सर्व मार्गदर्शन, ते मूळ जन्माला येणे, जन्माला आल्यानंतर त्याला ते टीकाकरण किंवा त्याचा डाटा, ती सगळी माहिती ठेवणं हे अतिशय अवघड काम आहे। आणि खेडेगावात तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच वेळा तुम्हाला काय काय वाईट अनुभव येतात हे आम्हाला चांगलं माहिती आहे की तुमचे आशा वर्करला पाहिलं की लोक काय काय जाणून बुजून दरवाजे बंद करतात। हे अनुभव घेतलेत मी। आणि उपस्थित रसिक हो, कविवर्य नारायण सुर्वे वाचनालय यांच्या वतीने प्रथम पुरुष हे जे नाटक या ठिकाणी सामाजिक संदेश देणार आहे आणि आशाताईंच्या कार्यक्रमाचं कसं पुढे काम करावं याच्यातून तो संदेश आपल्या सगळ्यांना मिळणार आहे। मी नाटकाच्या सर्व कलावंतांना आणि आशाताई ग्रुपना अनेक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। सगळ्यांचं स्वागत करतो। आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एसएमपीटी हॉस्पिटल आणि आशा वर्कर्स ते खूप मिळून सोबत होऊन सगळे पेशंट बद्दल आपण सगळे काम करतो। मला जेव्हा राई सरांनी सांगितलं की आपण आशांसाठी एक असा प्रोग्राम केलेला आहे आणि तुम्हाला यावं लागेल, मी म्हणून नक्कीच मी येणार आहे। आणि हा एक जी मला संधी मिळाली आहे तुम्हाला एकदा परत धन्यवाद म्हणजे तुम्ही ज्या रीतीने काम करतायत, घरोघरी जाऊन सगळे पेशंटचं तुम्ही हे बघतायत, सगळं नियोजन करतात, त्यांच्या सोबत तुम्ही जाऊन हॉस्पिटलपर्यंत त्यांना नेतात आणि त्यांची तुम्ही काळजी घेतात, त्याच्यासाठी परत मी तुमचा धन्यवाद मानतो। आणि देश सरांना पण त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व्यक्तिवर्तक संघटनेच्या वतीने आशा व्यक्तिप्रवर्तक ज्या पद्धतीने कोरोना काळात काम केलं आणि त्याचप्रमाणे त्यांचा आशा डे जो दरवर्षी साजरा केला जातो, आयटेक संघटनेच्या वतीने वेगळ्या पद्धतीने आज आपण आशा डे साजरा करणार आहोत। आणि या कार्यक्रमासाठी सुरुवातीला आपल्याला शुभेच्छा देण्याकरता सामाजिक जाणीवेतून काम करणारे अधिकारी
आदरणीय मधुकर कट साहेब जे भद्रकाली पोलीस स्टेशनचे पीआय आहेत आणि त्याचसोबत नाशिकच्या क्राईमच्या ब्रँचचे जे प्रमुख आहेत, त्याचप्रमाणे सांस्कृतिक चळवळीमध्ये योगदान देणारे सार्वजनिक वाचनालय नाशिकचे आदरणीय जयप्रकाशजी जातेगावकर सर, त्याचप्रमाणे आशा व्यक्तिमत्व संघटनेचे पदाधिकारी कांचनताई पवार, सुवर्णा मेतकर, त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या सुनीताताई गांगुर्डे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर ते पदाधिकारी नामदेवराव बोराडे आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात, त्याची जाणीव व्हावी, कारण आशाताई ह्या ग्रामीण भागासोबत शहरी भागामध्ये वस्ती पातळीवर काम करतात. एक सामाजिक विषयाचं नाटक जे इप्टा कळवले ज्ञानसुर्वे वाचनालयाच्या वतीने जे तयार करण्यात आलेले त्या प्रथम पुरुष या नाटकाचा हा या ठिकाणी प्रयोग आपण आयोजित केलेला आहे. आपण सर्वजण सहभागी झालात, उपस्थित झालात, सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. या नाटकाच्या प्रयोगाला सुरुवात होण्याच्या आधी आपल्याला कल्पना आहे की आपल्या देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल रात्री निधन झालेलं आहे. दरम्यान यावेळी या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक संकेतसीमा विश्वास यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर आशा गटप्रवर्तकांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई, सत्यशोधक शिक्षिका फातिमा शेख, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमा भेट देऊन आशा गटप्रवर्तकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयटक संघटक प्राजक्ता कापडणे, आशा गटप्रवर्तक आयटक नेत्या सुवर्णा मेतकर, सुनीता गांगुर्डे, कांचन पवार, संगीता सुरुगजे, ज्योती आहिरे, मीना सावंत, प्राजक्ता मगर आदींनी विशेष परिश्रम घेतले. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.